नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत. महा TET 2021 पेपर क्रमांक 1 व 2 सक्सेस की इयत्ता 6वी पाठ्यपुस्तकातील आज आपण 40 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिझोटा शिलालेख कधी सापडला? तर रिझोटा शिलालेख 1799 मध्ये सापडला. प्रश्न क्रमांक 2, तांब्याच्या वापराचा पुरावा किती वर्षापूर्वीचा सापडतो? तर 7000 वर्षापूर्वीचा सापडतो. प्रश्न क्रमांक 3, नागरी संस्कृती केव्हा उदयास आली? तर नागरी संस्कृती इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी उदयास आली. प्रश्न क्रमांक 4, सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते? तर नाईल नदी वाहते. प्रश्न क्रमांक 5, चीनच्या नागरी संस्कृतीचा उदय कोणत्या नदीच्या खोऱ्यात झाला? तर हो यांग हो नदीच्या खोऱ्यात झाला. प्रश्न क्रमांक 6, मेसोपोटेमियामध्ये कोणते तंतुवाद्य प्रचलित होते? तर बलाग व सारंगी प्रचलित होते. प्रश्न क्रमांक 7, इजिप्तच्या राजांना काय म्हणत असत? तर फॅरो असे म्हणत असत. प्रश्न क्रमांक 8, आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा जगातील पहिला राजा कोण? तर बॅबिलोनचा राजा हम्मुराबी होय. प्रश्न क्रमांक 9, हिंदुकुश पर्वतातील खुष्कीचा मार्ग कोणत्या खिंडीतून जाणारा होता? तर खैबर व बोलन खिंडीतून जाणारा होता. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या मार्गाला रेशमी मार्ग म्हणून ओळखतात? तर चीनपासून निघणाऱ्या मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंतच्या मार्गाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा वाळवंट. प्रश्न क्रमांक 12, घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावाने ओळखतात? तर हाकरा या नावाने ओळखतात. प्रश्न क्रमांक 13, भारतीय द्वीपकल्प यांचा बहुतांशी भाग कशाने व्यापला आहे? तर दख्खनच्या पठारांनी व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, अरबी समुद्रातील भारतीय बेटांचा समूह कोणता? तर लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 15, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे काय? तर तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक होय. प्रश्न क्रमांक 16, भूर्जपत्र कशापासून बनवत असत? तर भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवत असत. प्रश्न क्रमांक 17, भूर्ज वृक्ष कोठे आढळतात? तर भूर्ज वृक्ष प्रामुख्याने काश्मीरमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 18, वेद वाङ्मय यातून कोणती माहिती मिळते? तर इसवी सन पूर्व 1500 वर्षापासूनच्या प्राचीन इतिहासाची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 19, पंजाबमधील रावी नदीच्या काठी उत्खनन केव्हा सुरू झाले? तर 1921 मध्ये चालू झाले. प्रश्न क्रमांक 20, हडप्पा संस्कृतीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 21, हडप्पाकालीन मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या? तर चौकोनी आकाराच्या होत्या. प्रश्न क्रमांक 22, हडप्पाकालीन मुद्रा कशापासून तयार केलेल्या होत्या? तर स्टिएटाईट दगडापासून तयार केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 23, मोहेंजोदडो येथे काय सापडलेले आहे? तर मोहेंजोदडो येथे प्रशस्त स्नानगृह सापडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24, नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे सापडलेला आहे? तर कालीबंगन या ठिकाणी सापडलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, हडप्पाकालीन लोकांना कोणते पीक माहीत होते? तर त्यांना कापूस हे पीक माहीत होते. प्रश्न क्रमांक 26, प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडलेली आहे? तर लोथल या ठिकाणी सापडलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, वेद वाङ्मय यावर आधारलेली संस्कृती कोणती होती? तर वैदिक संस्कृती होती. प्रश्न क्रमांक 28, ऋचांनी बनलेला वेद कोणता? तर ऋग्वेद. प्रश्न क्रमांक 29, ऋचा म्हणजे काय? तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेली पदे होय. प्रश्न क्रमांक 30, यजुर्वेद संहितेत काय आहे? तर यजुर्वेद संहितेत यज्ञात म्हटले जाणारे मंत्र होय. प्रश्न क्रमांक 31, भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हणतात? तर सामवेदाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 32, अथर्व वेदाला कोणाचे नाव दिलेलं आहे? तर अथर्व ऋषी मुनी यांचं नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 33, उपनिषदे म्हणजे काय? तर उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. प्रश्न क्रमांक 34, यव म्हणजे काय? तर यव म्हणजे सातू किंवा बार्ली होय. प्रश्न क्रमांक 35, गोधूम म्हणजे काय? तर गहू. प्रश्न क्रमांक 36, ब्रीही म्हणजे काय? सेट 2020 मध्ये हा प्रश्न आलेला होता. तर ब्रीही म्हणजे तांदूळ होय. प्रश्न क्रमांक 37, वेदकालीन लोक कोणती वस्त्रे वापरत होती? तर वेदकालीन लोक लोकरी व सुती कपडे वापरत होते. प्रश्न क्रमांक 38, निष्क काय होते? हा निष्क हा स्त्रियांच्या गळातील एक दागिना होता. प्रश्न क्रमांक 39, इंजिनाचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर अश्वशक्ती हॉर्स पॉवर हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 40, चार वर्ण कोणते? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण आहेत.